सुरुवात बिनविरोध अध्यक्षाची देऊन केलेली आहे। मी परतफेड हा शब्द वापरणार नाही, पण तीच परिस्थिती तीच परंपरा पुढे कायम ठेवण्याचं काम करण्याचा निर्णय आता त्यांच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून आज त्याच्याबद्दलची चर्चा होईल किंवा फार तर फार या अधिवेशनात नाही तर येणाऱ्या जे नागपूरला अधिवेशन होईल त्यामध्ये कुठेतरी याचा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। सचिन जी, महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो आत्ताच्या घडीला शिवसेना आहे, त्यामुळे हे अधिकार किंवा विरोधी पक्षाचं जे अध्यक्षांची विरोधी पक्ष नेत्याची जी जागा आहे ती शिवसेनेला मिळावी अशी आपली अपेक्षा आहे। कसं आहे, नैसर्गिकच आहेत, पण मला असं वाटते त्याच्याबद्दलची चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये घडवण्याचं काम केलं जाईल। आज तशी तरी कुठची चर्चा आमच्या स्तरावरती नाही आहे की कोणाला मिळावं कोणाला नाही मिळावं, परंतु एक गोष्ट निश्चितपणे की नैसर्गिक आहेत, कारण संख्या जास्त असल्यामुळे। परंतु हा जरी नैसर्गिक संख्या जास्त असली तरी देखील शेवटी महाविकास आघाडीचे सर्व घटकांशी बसून मला वाटते त्या बाबतीत ते वरिष्ठ निर्णय घेतील आणि ते नजीकच्या काळामध्ये दिसेलच। पण ही चर्चा नंतर आहेत। पहिली गोष्ट राज्य सरकार आणि विशेषतः अध्यक्ष ह्याच्यातला काय निर्णय घेणार आहेत ह्याच्यावरती आमच्या सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष राहणार आहे। या अगोदरच मी सांगितलं की आम्ही मागणी केली, ही जी परंपरा जी खंडित झाली होती, आता बिनविरोध आम्ही अध्यक्षांची निवड केल्यानंतर परत राज्य सरकारला ही एक संधी आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातूनच विरोधी पक्ष आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यायला पाहिजे। दो सवाल हैं आपसे, पहला एक मराठी दो। सर रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निष्ठेची शपथ जी आहे ती दर्ग्यामध्ये घेतली असल्याचं विरोधक दावा करतात आणि तसे ट्विटही केलेले आहेत। कसं आहे की ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर लगेच ट्विट केले जातात, इतर कार्यकर्ते काही केलं तरी देखील त्याच्यातली कृती होत नाही आणि आम्ही कधी त्याच्यातला आक्षेप पण घेतलेला नाही आहे। शेवटी देव धर्म मानण्याचा अधिकार हा प्रत्येक कार्यकर्त्याला असतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून अशा गोष्टी हे करत असतात। मला रत्नागिरीची घटना काय माहीत नाही म्हणून मला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं आता तरी उचित होणार। सर दुसरीकडे जर आपण बघितलं तर रईस शेख यांना आदित्य ठाकरे यांनी बी टीम भाजपची असल्याचा उल्लेख काल केला होता। याच्यावर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे, त्यांनी म्हटलं आहे हे असं म्हणणं योग्य नाही, कारण महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण होऊ शकते। बघा, रोहित पवार काय बोलले त्याच्याबद्दलची मी प्रतिक्रिया देणं उचित नाही। आमच्या नेत्यांनी जी काय भूमिका काल मांडलेली आहे ही आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे, मी देखील त्याला साक्षीदार होतो। कारण वारंवार जे लोक भूमिका बदलत असतात आणि वारंवार एका रॉंग बुक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि जसं या अगोदर देखील आदित्यजींनी आणि उद्धवजींनी स्पष्ट केलं की हो आम्ही हिंदुत्ववादी आहेत, त्याच्यासाठी काय आम्हाला समाजवादीकडनं सर्टिफिकेट किंवा दुसऱ्या पक्षाकडनं घ्यायची गरज नाही आहे। पण आमचा हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीसारखा नाही, दुसऱ्या समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी नाही, तर आमचा हिंदुत्ववाद भूमे राम हाथों को काम हे आहे। परंतु कुठेतरी महाविकास आघाडीची घडी त्यामुळे विस्कटली आहे। महाविकास आघाडीतला एक पक्ष यामुळे शेकाप सुद्धा विचार करत आहे की आपण महाविकास आघाडीमध्ये राहायचं किंवा नाही। कुठेतरी महाविकास आघाडीची जी वज्रमुठी तुम्ही ताणलेली होती ती आता सैल होतीये, लोक सोडून जात आहेत असं दिसतंय। कसं आहे की राजकारणात या गोष्टी होत असतात, प्रत्येकजण वेगळी भूमिका घेतली जाण्याचा प्रयत्न होतो, परंतु मला असं वाटतं की समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आणि इंडिया ब्लॉकबरोबर हे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता राज्याचे राज्यकर्ते किंवा संबंधित लोकप्रतिनिधी वेगळी भूमिका जर घेत असतील तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अशा काही गोष्टीमुळे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही कुठे कमजोर होतोय अशातला हा भाग नाही। कारण शेवटी तेही काय जाऊन सत्तेमध्ये बसणार असं नाही, कदाचित उद्या भविष्यकाळामध्ये ते आमच्याशी वेगळी भूमिका घेऊन घ्यायचं, पण ते विरोधातलीच भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये राहणार आहेत। तर आमच्या बरोबर बसणे किंवा बाजूला दुसऱ्या खुर्चीवरती बसणे पण विरोध करणे हाही दृष्टिकोन नाकारता येणार नाही। सचिन, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची तयारी ही महायुतीनं सुरू केलेली आहे, महाविकास आघाडी आम्ही पण सुरुवात केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचा पण देखील आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निवड आढावा नाही तर प्रत्येक विधानसभा न्याय जबाबदारी देण्याचं काम केलेलं आहे। मी स्वतः पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने गेल्याच आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या बैठका आम्ही लावल्या। नजीकच्या काळामध्ये सन्माननीय संपर्क नेते संजय राऊतजी आणि आम्ही स्वतः पुण्यामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकानं ती जबाबदारी महानगरपालिकेमध्ये आणि संघटनात्मक जे काही बदल आहेत तेही करण्याचं कामही करणार। तर आम्ही सर्वजणच तयारीला लागलेलो आहोत। निवडणुका
एक ह्याच्यामध्ये जय पराजय ते योग्य अयोग्य हा नंतर एका वेगळ्या व्यासपीठावर चर्चा होईल, पण शेवटी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ही आमची राहिली पाहिजे आणि ती आम्ही करतोय. पण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की वेगवेगळ्या लढण्याचा विचार आता आहे? बघा, पुणे जिल्ह्यातलं मी ज्यावेळी चर्चा केली, अनेकांचं मत आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे, अनेकांचं मत आहे त्याने आम्ही स्वतंत्र लढलं पाहिजे. मुंबईमध्ये आलं तर ती वेगळी परिस्थिती आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये त्याहीपेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते. तर मला असं वाटते जिल्हा स्तरावरती याच्यातला निर्णय व्हायला पाहिजे, पण कलेक्टिव्हली ज्यावेळी आपण म्हटल्याप्रमाणे की पक्ष नेतृत्व त्याच्यातली भूमिका आमच्या सर्वांचा अहवाल त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते देतील. सर आता मराठीत दोन प्रश्न आहेत. सर एकंदरीत मेट्रो 9चा प्रकल्प जो आहे तो येणार आणि त्यासाठी 1400 झाडांची कत्तल जी आता पुन्हा होणार आहे. या आधीही तुमच्या पक्षाकडून थेट भूमिका मांडण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुंबईतले किंवा मग मुंबई महानगर रिजन मधले ट्री ऑथॉरिटी जी आहे त्याची स्थापना झालेली नाही आहे आणि माझी खाजगीतली माहिती अशी आहे की अनेक प्रकल्पाच्या बद्दल विद्यमान असलेल्या ज्या ट्री ऑथॉरिटीच्या सदस्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणले गेलेले आहेत आणि म्हणून महानगरपालिकेची ज्यावेळी आमची सत्ता आली किंवा लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही ज्यावेळी येऊ त्यावेळी पहिली मागणी आमची राहणार आहे की या 2-2.5 वर्षामध्ये बेकायदेशीर रीतीने ट्री ऑथॉरिटीमध्ये काही सदस्यांवरती दबाव आणून या मुंबई शहराचा कतलखाना करण्याचं काम ही दुर्दैवाने प्रशासनाने केलेलं आहे. त्याचा जाब आम्ही निश्चितपणे विचारू आणि राहता राहिलं जसं आपण म्हटल्याप्रमाणे की मेट्रो असेल, कोस्टल असेल, ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपण ॲफिडेव्हिट दिलेले आहेत की जेवढी झाडं नष्ट होणार आहेत त्यापेक्षा जास्त झाडं लावण्याची जबाबदारी आहे, ती लावली गेली आहे की नाही ह्याही बाबतीतली माहिती आम्ही प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा मुंबई खड्डेमुक्त करणार असा एक नारा दिला होता. देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होऊन देखील मला असं वाटते आज 1.5-2 वर्ष झालेले आहेत, अद्यापि एकही मोठा रस्ता महानगरपालिकेकडनं दुर्दैवाने केलं गेलं नाही आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये या बाबतीतली लक्षवेधी मी स्वतः तयार केलेली आहेत. गेल्यावेळी पण देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं सर्व कॉन्क्रिटीकरण करू आणि खड्डेमुक्त करू अशी घोषणा होती, ती अद्यापि का झाली नाही ह्याच्यातला पण जाब आम्ही विचारू. नागपुरामध्ये सचिनजी मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहे. पोलिसांना याची माहिती असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. ही एकच घटना नाही आहे, पण राज्यामध्ये सुसाट रीतीने अनेक गोष्टी होत आहेत आणि सरकार आता ट्रान्झिट पिरियडमध्ये असल्यामुळे गृहमंत्रीपद आम्हाला मिळेल का त्यांना मिळेल ह्या ट्रान्झिट पिरियडमध्ये सुसाट झालेलं आहे सर्वांचं. ऑनलाईन बेटिंग बाकीच्या ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या स्लम्सवरती पण देखील तुम्ही पाहिलं असेल की अशा बेकायदेशीरतेने लॉटरी आहेत ज्याला आपण आपल्या भाषेत मटका म्हणतो पण ते अधिकृत लॉटऱ्यासारखे वागत आहेत. असे सुसाट रीतीने चालले आणि एक रॅकेट आहे. म्हणजे मुंबईमध्ये तर ज्यावेळी नवीन गृहमंत्री येतील मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण करतो की एकदा आपण भेस बदली करून जसं ते काही लोक नेहमी जातात तसं आपण जाऊया आणि बघूया आपण काय चाललंय या मुंबई शहरामध्ये. महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा आहे पण कर्नाटक सरकारने अद्याप बंदी घातलेली आहे, नेत्यांना येऊन दिलं जाणार नाहीये. ही दडपशाही आहे आणि या दडपशाहीच्या विरुद्ध त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे आणि या बाबतीतला आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या गोष्टीसाठी देखील आपण पाठबळ द्यायला पाहिजे आणि निवड पाठबळ नाही तर ज्यावेळी सक्रिय रीतीने कुठचे मेळावा झाला त्यामध्ये आमचा पक्ष आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उभे राहतील. सचिनजी एक शेवटचा प्रश्न. काँग्रेसचे खासदार मणिकांबळ ठाकूर यांनी लोकसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आणि गौतम अदानी यांच्यावरील आरोपाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. म्हणून हा विषय देशाच्या स्तरावरती आहे. आमच्या लोकांनी पण देखील धारावी असेल किंवा इतर प्रकल्पाच्या बाबतीत पण देखील प्रश्न मांडलेले आहेत. स्वतः अरविंद सावंतजी, संजय पाटीलजी, अनिल देसाईजी जे मुंबईचे प्रतिनिधी करत आहेत त्यांनी तो विषय लावलेला आहे आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळात चर्चेला येईल. अभी हिंदी सर 2 बड़े सवाल हैं. पहला तो लातूर के जो 100 से ज़्यादा किसानों को जो वक्फ बोर्ड का नोटिस आया है, आपका ऑफिशियल स्टैंड जाना चाहेंगे यहाँ पर क्या है? देखिए उनको नोटिस आई है उसमें उन्होंने उसके पर उसका खुलासा करना जरूरी है. ये पूरा प्रकरण जब तक के हम लोग देखते नहीं हैं उसके बारे में कोई भी प्रतिक्रिया देना इसलिए उचित नहीं होगा क्योंकि एक समाज एक घटक को हम दुर्लक्षित कर रहे हैं या उसकी बाजू ले रहे हैं ऐसा चित्र हमारे तरफ से न जाए. इसकी पूरी जानकारी उसमें लेने के बाद ही पार्टी की तरफ से प्रतिक्रिया दी जाएगी. इंडिया गठबंधन को के नेतृत्व को लेकर बहुत सवाल खड़ा हो रहे हैं. आपने ममता बनर्जी को का दावा देखा ही होगा. सत्यपाल मलिक ने कल आकर कहा कि उद्धव ठाकरे भी एक बेस्ट ऑप्शन हो सकते हैं अगर इसका प्रतिनिधित्व करने की बात आ रही है इंडिया गठबंधन की.
ये तो उनका बड़प्पन है, लेकिन जिस तरह से गठबंधन में विभिन्न विभिन्न पक्ष के लोग हैं, इसके पहले भी आपने देखा होगा कि ममता जी पहले बाहर रहे, अब ममता जी ने ये इस चीज़ को छेड़ा है, तो ज़रूर उसमें चर्चा और बहस ये शुरुआत हुई है। संजय राउत जी ने भी, हमारे जो नेता हैं, उन्होंने भी एक मत कहा गया था। तो मुझे लगता है कि जो जैसे सत्यपाल जी ने कहा, पार्टी का अध्यक्ष, पार्टी का एक कार्यकर्ता नाते से मैं ये हमेशा कहते आ रहा हूँ कि ठीक है, संघर्ष में हम कम पड़े, हमारी कुछ खामियां थी, ऐसा जो हमारे पे आरोप करते थे। एक बात स्पष्ट है कि उद्धव जी का नेतृत्व ये सिर्फ मुंबई महाराष्ट्र तक के सीमित नहीं होते हुए देश में एक संघर्ष योद्धा बोलकर उनकी एक भूमिका और एक छवि उभर कर आई है। और मुझे लगता है सत्यपाल जी ने इसी चीज़ को देखते हुए ही ये सुझाव दिया होगा। और मेरे जैसे कार्यकर्ताओं को तो हमेशा आनंद होगा कि ये नेतृत्व हम सिर्फ सीमित राज्य तक के न रखते हुए वो देश में भारतीय जनता पार्टी के खिलाफ एक हिंदुत्व का विचार लेकर एक जो शासन के जो विचार है, शासन के जिस तरह से काम है, उसके खिलाफ खड़े रहने वाला एक योद्धा बोलकर उनका नाम जरूर हम आगे हमने देखना चाहिए, ऐसी अपेक्षा है। ईश निंदा कानून आया, एक प्राइवेट बिल आया है जिसको लेकर समाजवादी पार्टी के जो विधायक हैं वो रईस शेख को लेकर आए हैं, जिसमें चाहते हैं कि एक ऐसा कानून बनाया जाए जिसमें तमाम जितने भी धर्म, सिर्फ हिंदू या मुसलमान नहीं, जितने भी धर्म अगर उनके ईश की अगर निंदा होती है तो उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। ये अब तक बिल अशासकीय बिल बोलकर लाया गया, इसकी जानकारी कल ही हम लोगों को मिली है। और जब तक के इस चीज़ को हम देखेंगे, और अशासकीय विधायकों के ऊपर ज़्यादा चर्चा इसलिए नहीं होती कि वो एक व्यक्ति और विशेष तौर के ऊपर एक विधायक ने दी हुई बात रखती है। वो डिस्कशन को जब आएंगे तो मुझे लगता है उसके बारे में हम लोग देखेंगे क्या है उसके अंदर। सर, क्या लीडरशिप चेंज होनी चाहिए इंडिया अलायंस की, क्योंकि अभी लगातार जो है ममता बनर्जी हो, शरद पवार हो, अभी समाजवादी पार्टी भी उतरी है और कह रही है कि राहुल गांधी को काफ़ी मौके दिए गए पर कुछ सुधार जो है उनके बर्ताव में नहीं हो रहा। बहस तो शुरू हुई है, इसकी चर्चा जरूर हुई है और इसके बारे में हमारे राष्ट्रीय जो भी नेता है वो इसके बारे में प्रतिक्रिया उन्होंने बहुत पहले भी दी है। कल सत्यपाल जी का भी जिस तरह से बयान आया है, तो एक चर्चा को एक अंजाम और एक चर्चा को आगे देने का काम किया। तो मुझे लगता है ये सब चर्चाएं होगी, आखिर में इंडिया ब्लॉक्स के जो प्रमुख नेता है सब साथ में बैठकर ही उसमें निर्णय लेंगे। धन्यवाद।